हॅलो गुड मॉर्निंग गाईज. या व्हिडिओत मी काय बडबड करते ह्याचा आवाज तर तुम्हाला येणार नव्हता, सो मी हा व्हॉइस रेकॉर्ड केलाय. एक छोटासा व्लॉग बनवलाय कारण माझे सगळे मित्र मला म्हणत होते, मैत्रिणीसुद्धा, की व्लॉग्स बनव, कारण की मी मस्तीमध्ये असे व्हिडिओ बनवत राहायची. तर मग आता मी खरंच व्लॉग बनवला, आता तुम्ही बघा. आणि ही आहे माझी मैत्रीण. आम्ही सकाळी सकाळी उठून भायखळ्याला गेलो पथनाट्यासाठी. ह्याच्यामधलाही आवाज तुम्हाला येणार नाहीये कारण की बॅकग्राऊंडमध्ये खूप जास्ती ट्रॅफिकचा साऊंड होता. तर मग आता आम्ही कंटिन्यू करू नंतर हा व्लॉग. आता आम्ही ठेवतो. गाइस, मैं हर एक गली में नाके पे मौके पे जाके कहूँगा. चौके पे बोलायचं तर मौके पे बोलून आलाय. छान. चौके पे पण नव्हतं बोलायचं, चौक पे बोलायचं. माझी बघू, माझी ओके. तर गाईज आमचं 2 शो झालेत पथनाट्याचे आणि आम्हाला इथे थांबवलंय. अजून एक बाकी आहे. थांब ना जरा. सॉरी. त्रास देत आहे ते लोक, ब्लॉग नाही बनवू देते. हे करायला आले आपण इथे. हे करायला आले. मी तर हेच करणार. नक्कीच नाही आले. चुकतायत असे असे गू खातायत हे लोक सगळीकडे. थोडं 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 गली में और मौके पे जाके बताओ. काही डायलॉग बोलतात, काही डायलॉग. राजकारण, समाजकारण, वर्गीकरण क्या आहे. आता तुम्हाला कळणार नाही हे जोक्स. सांगू कधीतरी पुढचं मला, पण हे जोक्स आहेत हसायच्यावरती. तुम्ही पण असं. आमचं पथनाट्य झालंय फायनली. आता आम्ही टॅक्सी करून जय श्रीराम एक मस्त सीन झालाय आमच्यासोबत. तुम्हाला नंतर सविस्तर सांगेल जिथे आवाज येईल. माझा आवाज बसलाय आता. आणि आम्ही टॅक्सी मधून 30 पथनाट्य केले. टॅक्सी करून रोज सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही 30 पथनाट्य करतो. त्यात आमच्या फंबल पडतात. अरे आज फुल छान मजा येईल तुम्हाला ऐकून. बासा खूप बोर करतो, जाऊ द्यायचं नका ऐकू. सुरुवात इथून झाली, शेवट इथे झालाय. सुरुवात मीच करतो, पहिला मीच असतो. आम्ही आता फ्रेश झालोय. पथनाट्य वगैरे सगळं झालंय. आता बघू कुठे जायचं, काय करायचं बघू. मी पण आणला टिफिन. चुरा झाला असेल पण त्याचा. तेल झाले तेल तुझ्या डब्यात. लाडू चुरा, चुऱ्याचा लाडू, मेथीचे लाडू खातो. हा प्रेग्नेंट आहे गाईज. येस, ही दुसरी प्रेग्नेंट. अरे चुरा करायचं होता तर हे घ्यायचं ना. अख्खा चुरा, 1-2 लाडू चुरा झालाय. लाडू फोडला तू. अरे यार, म्हणून ना ते लाडू एका केल्यापासून लाडू फोडायची सवय. गाईस पप्पी मिल गई लडकी से. हाय, आता मी किती छान दिसतोय. हे बघा या पोरीने माझ्या गालांचे काय हाल गेले. पप्प्या देऊन देऊन मला लाल करून टाकलेलं आहे. कोणता चटकन करतो दुसरा वाला. चटकन म्हणजे चटकन असा लाल टाकू जरा. घाबरतो का? कर ना. व्हायलेन्स करतो माझ्या कानाखाली मारतो. पप्पी. Who needs a boyfriend when your best friend gives puppy on your gal? आता स्कॅम वाली बिल्डिंग आहे. भैया ये है हमारा टीम. वा, आता आम्ही एकदम मोठं काम करून आलोय. पथनाट्य करून आलोय आम्ही. पथनाट्य ते पण स्वच्छतेसाठी. त्याला सांगा कुठे चाललोय. सांग ना. म्हशीच्या फोद्यान घेऊन चालले मला हे लोक. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, नाट्य मंदिर, दादर, इथे आम्ही चाललोय बघायला नाटक बघायला चाललोय. नाही आज नाही खायचं मला. काल बटाटा भाजी पाव खायचा होता पण यांनी मला खाऊन नाही दिलं. खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी होत आहेत आज, पण व्लॉग बनवायची विसरून जाते मी. त्यामुळे आता मी बघते, मला लक्षात राहतंय की नाही किती व्लॉग बनवायचं आहे ते. सॉरी माझी मराठी थोडी. आता आम्ही चाललोय अजून नाटक बघायला, पोचलो नाहीये, चालतोय आम्ही.
आणि तिथे तिकीट आहे 200 रुपये. पण आम्ही जाणार आहे जुगाड करून. बघू आता सक्सेसफुल होत आहे की नाही, की आम्हाला हकलून देत आहेत, कारण आमच्याकडे तिकीट नाही आहे आणि तिकिटासाठी पैसेही नाही आहेत. आम्ही फायनली लपून छपून बॅकस्टेजनी आलो थिएटरमध्ये. एक नाटक बघून झालंय आणि इथे लाईव्ह म्युझिक आहे नाटकात, ते लोक गाणी गात आहेत. आय मीन माईक चेक करतायत. आम्ही डोंबिवलीला पोहोचलोय आणि चहा प्यायला थांबलोय. बंद कर का पिऊ दे सुखाने. बाय गाईज, चहा पिऊन कंटिन्यू करते. गाईज आमचं झालंय आता. आम्ही आलोय बदलापूरला. कनिष्का येते माझ्या घरी. आम्ही जस्ट ट्रेनमधून उतरलोय. चमकतोय कशी उन्हामध्ये आम्ही. अगं बाय गावात नुसती पप्प्या 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 देते ही. ब्लॉगमध्ये बरोबर कमी पप्प्या जास्त. पप्पीवाला ब्लॉग असं मी हां टायटल देते आता ब्लॉगला. पप्पी ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये गाईज. बाय. सो गाईज हा होता माझ्या इंटरेस्टिंग लाईफमधला एक दिवस. 2 दिवस ॲक्च्युली. हे एका दिवशी अर्धा ब्लॉग शूट केला आहे, दुसऱ्या दिवशी अर्धा ब्लॉग शूट केला आहे. पण कसं तरी करून आता मी हा पोस्ट केला आहे, कारण माझे काही फ्रेंड्स खूप जास्ती उत्साही होते माझा व्लॉग बघण्यासाठी. सो तुम्हाला ही माझी पप्पी घेणारी मैत्रीण आणि माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि मी पुढे व्लॉगिंग कंटिन्यू करू की नको हे मला सांगा.